बुलेटिनची सुरुवात राजकीय बातमीने करणार आहोत। तर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा आज वर्धापन दिन आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन हा नाशिकमध्ये संपन्न होतोय। मुंबईच्या बाहेर पहिल्यांदाच नाशिकमध्ये मनसे आपला वर्धापन दिन साजरा करत असून या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनसे पदाधिकाऱ्यांनी शहरामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। तर आजच्या वर्धापन दिनाच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकतायत का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। इतकंच नाही तर राज ठाकरे महायुतीसोबत जाण्याची घोषणा करणार का, याची सुद्धा उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे। तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याचं जाहीर करत राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। मनसेमध्ये गेल्या 18 वर्षात अनेक बदलही झाले। 2008 आणि 2009 या 2 वर्षांमध्ये राज ठाकरे यांचा वर्चस्व खरं तर राहिला आणि 2009ला लोकसभेमध्ये मनसेला यश मिळालेलं नाही, पण 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर उतरली। राज ठाकरेंनी केलेल्या या करिश्मामुळे मनसेचे तब्बल 13 आमदार निवडून आले होते। मनसेच्या भूमिकेमध्ये सातत्य नाही असा आरोप सुद्धा होतो। तर प्रत्येक निवडणुकीमध्ये बदलणारी भूमिका निवडणूक लढणार की नाही याबद्दल साशंकता, त्यामुळे अनेकदा पक्षाच्या भूमिकेबाबत अनिश्चितता निर्माण झाली। मनसेची सुरुवात दणक्यात झाली, पण सातत्य राहिलं नसल्याचं गेल्या 18 वर्षात दिसून आलेलं आहे। तर आज आता राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काय संबोधणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत, थेट नाशिकला जाणार आहोत। गुड मॉर्निंग लक्ष्मण, आज नाशिकमध्ये राज ठाकरेंचा 18वा वर्धापन दिन होतो आणि जो पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर होतोय त्याच नाशिकमध्ये, जिथे नाशिकमध्ये राज ठाकरेंना खूप मोठं यश दिलं होतं, जवळपास मनसेची सत्ताच हातात आली होती। आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर नाशिकमधून सर्वाधिक नगरसेवक सर्वाधिक आमदार देण्याचं काम याच नाशिककरांनी केलं आणि म्हणूनच नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा वर्धापन दिन होतोय। मनसेचा हा पहिला वर्धापन दिन असणार आहे जो मुंबईच्या बाहेर करण्यात येतोय आणि या सगळ्याच्या अनुषंगाने आज नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक जोरदार तयारी जी आहे ती नाशिकमधल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं केलेली आहे। मी आता नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये आपण बघतोय अशा पद्धतीने जोरदार फलकबाजी करण्यात आलेली आहे, जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। मनसेचे ध्वज जे आहे ते ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहे। संपूर्ण शहर या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सजवलेलं आहे। मात्र असं सगळं असलं तरी महाराष्ट्राच्या ज्या राजकीय एकूण परिस्थिती जर बघितली तर या सगळ्या परिस्थितीला अनुषंगून काही कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं टी शर्ट जे आहे ते छापलेले आहे आणि त्या टी शर्ट्सवरती मी एकनिष्ठ अशा प्रकारचे फोटोज जे आहेत ते लावण्यात आलेले आहे। 18 वर्षापूर्वी या कार्यकर्त्यांनी राजसाहेबांसोबत असलेले फोटो या टी शर्टवरती छापलेले आहे आणि आत्ताचे फोटो छापलेले आहे। त्यामुळे अशा पद्धतीचा एकनिष्ठतेचा देखील संदेश त्यांच्याकडनं दिला जातो। आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। हे टी शर्ट आपण छापलेत, आपल्याकडे नेमकं पद काय आहे, आपण कुठल्या पदावर काम करता आणि काय नेमकी हे या मागचा उद्देश आहे? खरं तर मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून शहर उपाध्यक्ष असेल, शहराध्यक्ष असेल, जिल्हाध्यक्ष असेल म्हणून काम बघितलं। आता सध्या मी महाराष्ट्र सैनिक म्हणून पक्षात आहे। गेल्या 18 वर्षात अनेक चढ उतार बघितले आणि आजही आम्ही साहेबांसोबत या अशा परिस्थितीत आहोत। खरं तर आम्हाला 18 वर्षात पदार्पण करत असताना आम्हाला अभिमान वाटतो आहे, आम्ही राजसाहेबांसोबत आहे, असा दिशादर्शक नेता आम्हाला लाभला याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे। तुम्ही देखील हे टी शर्ट घातलंय, काय नेमका संदेश तुम्हाला द्यायचा आहे? आम्हाला कार्यकर्त्यांना हाच संदेश द्यायचा आहे का पक्षाची चढ उतार हे चालूच असते, पण सामान्य जो महाराष्ट्र सैनिक आहे तो आज पण राजसाहेबांसोबत आहे। सत्ता येऊन गेली, आमदार निवडून आले, सगळे इकडे तिकडे निघून गेले, पण आमचा महाराष्ट्र सैनिक कुठं हल्ला नाही। साहेबांसोबत 18 वर्ष पूर्ण करून 19 वर्षात पदार्पण करत आहोत आणि पुढील वाटचालीसाठी आम्ही संदेश देत आहोत का आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक आज पण राजसाहेबांसोबत आहोत।
आपण बघतोय की अशा पद्धतीचे एकनिष्ठ कार्यकर्ते जे आहेत ते राज ठाकरे यांच्यासोबत आजही आपल्याला पाहायला मिळतात. एकूण जर बघितलं तर आज मनसेचा वर्धापन दिन होतोय. या सगळ्याच्या निमित्तानं राज ठाकरे त्यांच्या कार्यक्रमामध्ये अर्थात त्या भाषणामध्ये नेमकं काय बोलतात, त्यांची राजकीय भूमिका पुढची काय असणार आहे हे सगळं सांगणार आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकांच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीनं राज ठाकरेंचा नाशिक दौरा जो आहे तो चर्चेचा विषय ठरला. ज्यावेळेला राज ठाकरे श्रीरामांच्या मंदिरामध्ये गेले, काळाराम मंदिरामध्ये गेले आणि राम मंदिरातून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांचं जोरदार स्वागत त्या ठिकाणी झालं. एकूण जर आपण बघितलं तर सर्वच राजकीय नेते अर्थात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येऊन गेले. त्यांनी काळाराम मंदिरात दर्शन केलं, त्यानंतर त्यांनी सभा घेतली. त्यानंतर शिवसेना उभाटा गटाचे नेते पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरामध्ये गेले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी देखील नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली. आणि त्या पाठोपाठ आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील काल नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं, रामचरणी लीन झाले आणि आज ते त्यांचा 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये करतात. आणि या सगळ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं राज ठाकरे त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करतात का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे कुणासोबत युती आघाडी करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर भाजपसोबत सकारात्मक बोलणी झाल्यानंतर राज ठाकरे भाजपसोबत जातील अशा देखील प्रकारची चर्चा होती. मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज राज ठाकरे त्यांच्या सभेतल्या भाषणातून देतील का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यामुळे आजच्या या संपूर्ण त्यांच्या या सभेबद्दल आणि तिथल्या सगळ्या अपडेट्स विषयी तुमच्याकडनं आम्ही जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.